मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पनवेलमध्ये मनसेचे शहराध्यक्ष योगेश चिलेंकडून डान्स बारवर दगडफेक, योगेश चिलेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल। रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं राज ठाकरेंनी केलं होतं विधान। राज ठाकरेंनी सांगितलेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी करणं ही मनसैनिकांची जबाबदारी। मनसैनिकांच्या पनवेलमधील बारवरील दगडफेकीनंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मराठी आली पाहिजे, मात्र भाषेच्या नावानं हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दोन्ही ठाकरेंना इशारा। निशिकांत दुबे महाराष्ट्रात आल्यास स्वागत करू, कोणी विरोध केल्यास कायद्यानुसार कारवाई होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। राजकीय मजबुरी असल्यानं दोघे ठाकरे बंधू एकत्र बीएमसी निवडणुकांमध्ये माहितीच जिंकणार, फडणवीसांचं विधान। तर विधान भवनात उद्धव ठाकरेंना मस्करीत म्हटलं, आता ऑफर देण्याचा काही प्रश्न नाही, फडणवीसांचं स्पष्टीकरण। भर कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्रामसेवकाला कानशिलात मारण्याची धमकी, आमदार रोहित पवारांकडून हा व्हिडिओ ट्विट। तर जनतेच्या कामासाठी त्रागा होता, बोर्डीकरांचं यावर स्पष्टीकरण। सामाजिक न्याय भवनाच्या वसतिगृहासाठी 5, 10 आणि 15 कोटी कितीही मागा, लगेच मंजूर करतो, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जात आहे, मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानानं आता नव्या वादाची चिन्ह। मनपाकडून दादरमधील कबूतरखान्यावर जाळी, कबूतर हटवण्यासाठी 1 दिवसाची मुदत मिळावी, स्थानिकांच्या पत्रानंतर महापालिकेकडनं मुदत। महादेवी हत्तीणी संदर्भात वनताराचा व्हिडिओ पेटा इंडियाकडून पोस्ट। तर महादेवी हत्तीणीला कोणता आजार, कोणत्या आहाराची गरज या व्हिडिओतून माहिती। तर माधुरी हत्तीणीचं तिचं आरोग्य आणि रक्षण हाच आमचा एकमेव हेतू, वनताराकडून स्पष्ट। कोल्हापूरच्या नांदणीमध्ये महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणी ते कोल्हापूर मुख पदयात्रा। दरम्यान राजू शेट्टींचा सर्वपक्षीय या पदयात्रेत सहभागी। पुण्यातील कोथरूडमध्ये पोलीस स्टेशनात मारहाण झाल्याचा महिलांचा आरोप, गृहमंत्र्यांनी घटनेची गांभीर्यानं दखल घ्यावी, सुळेंची मागणी। तर आरोप खोटे आणि तथ्यहीन, कोथरूड पोलिसांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री फडणवीसांसह चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, नितेश राणे आणि गिरीश महाजन अमरावती दौऱ्यावर। मोर्शीतील मत्स्य महाविद्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थिती लावणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर, मनोरमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये पंतप्रधान मोदींसह योगी आदित्यनाथ यांना अडकवण्याचा कट होता, निर्दोष मुक्ततेनंतर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा खळबळजनक आरोप। भारतीयांनी स्वदेशी उत्पादनं वापरण्यावर अधिक भर द्यावा, भारतीयांनी घाम गाळून बनवलेल्या वस्तूच खरेदी करा। ट्रम्प यांनी 25% टॅरिफ लावल्यानंतर आता मोदींचं वाराणसीमधल्या कार्यक्रमात विधान। वसई विरारमधील बांधकाम घोटाळा प्रकरणी अनिल पवार यांची रेड्डींची चौकशी सुरू। तर बांधकाम परवानग्या देण्यासाठी प्रति चौरस फुटांमागे अनिल पवार यांनी 25 रुपये दर ठरवल्याचं तपासातनं समोर। डीपीसीच्या निधीवर आता वॉच असणार, शासन निर्णय जारी, प्रत्येक 3 महिन्यांनी सरकार जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल घेणार। धाराशिवच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये आधुनिक स्किल लॅबची उभारणी। तर स्किल लॅबमध्ये आता व्हर्च्युअल टेक्निक आणि एआयचा वापर, विद्यार्थ्यांकडून सरावासाठी सिलिकॉन बॉडीचा वापर। नाशकामध्ये खासगी क्लासेसमध्ये बेंचवरील वादात शाळकरी मुलाची हत्या, लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू। जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 2 दहशतवादी लपून बसल्याची माहिती, कुलगाममध्ये सैन्याकडून सध्या शोध मोहीम सुरू। माजी लोकसभा खासदार प्रज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणात जन्मठेप, फार्म हाऊसमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेचं शोषण केल्याचा ठपका, जन्मठेपेसह 5 लाखांचा दंडही ठोठावला। धाराशिवमधील शिवरायांच्या शिल्प उभारणीसाठी आता शिल्पकारांकडून फायबर मॉडेल मागवलं, मुख्यमंत्री फडणवीस अंतिम मॉडेल निवडणार। महाराजांना भवानी तलवार देतानाचं 108 फुटी शिल्प उभारलं जाणार। मुंबईमध्ये आज 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी, तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई असा ब्लॉक असेल। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।